नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी प्रकरण 15वे बालसभा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर: या सभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदन या मुलांनी सहभाग घेतला होता. बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर: बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्ग शिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या सर्वांनी मदत केली. प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8 ते 10 ओळीत लिहा. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाच्या वाचनात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या वर्गातील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. उत्तर: 1, शिक्षकांच्या मदतीने निवडक विद्यार्थ्यांची समिती बनवणे. 2, तारीख, वेळ आणि सभागृह ठरवणे. 3, लहान गट तयार करून प्रयोगासाठी विषय देणे. 4, प्रदर्शनस्थळी वस्तूंची मांडणी करण्यासाठी योजना आखून अतिथी ठरवणे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4, शाळेमध्ये बालसभे व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर: सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण, बालदिन, जयंती किंवा पुण्यतिथी, मराठी भाषा गौरव दिन, विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पालक शिक्षक बैठक, क्रीडा महोत्सव, आरोग्य तपासणी शिबिर. या व्यतिरिक्त तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात ते तुम्ही येथे लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5, बालसभा कोणकोणत्या विषयावर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर: बालसभा शालेय शिस्त, कला क्रीडा गुणसंवर्धन, नेतृत्व विकास, शालेय परिसर स्वच्छता, माझे आवडते पुस्तक, पर्यावरणाचे महत्त्व, वाचन संस्कृती, देशभक्ती आणि आपले कर्तव्य या विषयावरती घेतल्या जातात. प्रश्न क्रमांक 6, तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्यावर तुम्ही काय विचार कराल ते लिहा. कोणती घोषवाक्य बनवाल? येथे तुम्हाला एक घोषवाक्य उदाहरण म्हणून दिलेले आहे. तुम्ही कशा रीतीने घोषवाक्य बनवताल? झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली, पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही अशा रीतीने वाक्य तयार करू. कचरा समस्या, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाणी तुंबणे. समाजसेवक, पत्रकार, कवी किंवा लेखक, मुख्याध्यापक अशा रीतीने मी व्यवस्थितरित्या तुम्हाला तक्ता पूर्ण करून दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. हे करून पाहूया. तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे. या कार्यक्रमाची बातमी तयार करा. उत्तर: बालिका दिन साजरा पुणे येथील आदर्श महाविद्यालयामध्ये 5 नोव्हेंबर 2025 रोजी बालिका दिन उत्साह साजरा करण्यात आला. सकाळचे प्रमुख संपादक विशाल भुजबळ यांच्या हस्ते 5वीतील 5 कन्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात स्त्री सन्मानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या निमंत्रण पत्रिका लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे ओघतक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिलेला आहे.
पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा. 1. तारा क्रिकेट खेळते. यातील कर्ता आहे तारा, कर्म आहे क्रिकेट, तर क्रियापद आहे खेळते. यास्मिन पुस्तक वाचते. कर्ता आहे यास्मिन, कर्म आहे पुस्तक, क्रियापद आहे वाचते. पक्षी किलबिल करतात. कर्ता पक्षी, किलबिल कर्म, तर करतात हे क्रियापद आहे. अशा रीतीने मी व्यवस्थितरित्या तुम्हाला येथे वाक्यांचा कर्ता कर्म व क्रियापद लिहून दिलेले आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.